लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 21व्या शतकाकडे धावणाऱ्या व जगात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशात आजही शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी पाण्यातून कढईमध्ये बसून जावे लागत असल्याचे चित्र आहे। शेतमाल घरी आणता येत नसल्याने अधिकचा खर्च करून इतरत्र बाजारपेठेत न्यावा लागत आहे। ही व्यथा निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकऱ्यांची असून पर्यायी पूल किंवा व्यवस्था प्रशासनाने करून देण्याची मागणी होत आहे। निलंगा तालुक्यातील तेरणा नदीच्या तीरावर गुंजरगा गाव आहे। या गावातील 20 ते 25 शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडच्या तीरालगत आहे। मात्र नदीला पाणी असल्यामुळे गावच्या लोकांनी लोखंडाची कढई तयार करून त्यातून आपल्या शेताकडे ये-जा करावी लागते। त्यातच शेतात झालेला शेतमाल गावाकडे घेऊन येण्यासाठी दळणवळणाची कसलीही सोय नाही। अन्नधान्याची पोती कढईतून आणणे शक्य नाही, म्हणून घरासाठी लागणारे जेमतेम अन्नधान्य खांद्यावर घेऊन कढईतून प्रवास करून घराकडे घेऊन येतात। उर्वरित शेतमाल परस्पर निलंगा, औराद, लातूर या ठिकाणी विक्री करण्याशिवाय पर्याय नाही। मिळेल त्या भावात शेतमाल विकून मिळेल तेवढे पैसे पदरात पाडून घ्यावे लागतात। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही होते। या संदर्भात ग्रामस्थांनी या ठिकाणी किमान लोखंडी पूल करून पायवाट करून द्यावी अशी मागणी ग्रामसभेत अनेक वेळेला केली। मात्र हे काम ग्रामपंचायतीचे नसून संबंधित विभागाकडे पायपीट करूनही ग्रामस्थांना अद्याप यश आलेले नाही। किती दिवस कढईतून प्रवास करावा असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। यावेळी सरपंच सुषमा मनोज शिंदे, उपसरपंच आशा समाधान शिंदे, सलमुख बरदाळे, धनराज मुळे, मनोज शिंदे, रमेश धुमाळ, सुभाष धुमाळ, बालाजी धुमाळ, अनंत धुमाळ, समाधान धुमाळ, शांतीलाल धुमाळ, विठ्ठल धुमाळ, विनायक धुमाळ, बाळू धुमाळ, रामेश्वर धुमाळ, विमलबाई धुमाळ, दत्ता धुमाळ, सत्यवान धुमाळ, भगवान धुमाळ, पार्वती धुमाळ, संतोष धुमाळ, अंगणवाडी सेविका मीना धुमाळ, राधा धुमाळ, मीराताई धुमाळ, कोंडाबाई धुमाळ, विलास धुमाळ आदी शेतकऱ्यांना या त्रासाला रोजच सामोरे जावे लागत आहे। यासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून येथे लोखंडी पूल किंवा मध्यम स्वरूपाचे बॅरेजेस उभे करावे अशी मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे। साहेब, आम्ही याकडे जाऊन येऊन आमचा जीव हे झालाय, ठकलाय। आमचे लेकरं बाळ बारके बारके ह्याला शाळा जायचे, एसटी चालली निघून लेकराचे कालीच महाग पडलेलं आहे। ही आम्हाला तुमची नम्र विनंती, आम्हाला रस्ता करून देण्याचा हे आहे। गेल्या वर्षी एक मुलगा आमचा सोयरा आलता, जेवण केला, जेवण करून येऊन कढईत बसला। कढईत बसल्यावर दोरी तुटल्यावर कानवडी झाली। गावातून लोक मरते झाला, त्यानं मरण पावला। आमचे असे धोके होलायतो। साहेब, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या। आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला रस्ता करून देणे। माझं नाव सुभाष धुमाळ श्यामराव, सुभाष श्यामराव धुमाळ, सुभाष श्यामराव धुमाळ। हां, बोला। गेल्या वर्षी ह्या 25-30 वर्षापासून हे धरण तयार झालेलं आहे। साहेब, आम्ही तिकडे 60 एकर आमची जमीन आहे, तिकडे इकडे आमची गुंजरग्याला जमीन आहे। आम्ही तेवढ्या जमिनीत करून खात आहो। इथं 25 माणूस आहो, आता मेन 10 माणसं आहो, तर 25 कुटुंब आहे तिथं। ह्यामुळं काही आम्हाला जाणं येणं राशी ऋषीला ताप फुला आहे। वर्षाला एकाचे 50 पोते 100 पोते सोयाबीन येते। ह्या गट्ट्यानं आणायचं सनी कढई उलटी पलटी झाली, त्यापासून आम्हाला धोका निर्माण झाला। हे त्यापासून भीती साहेब आम्हाला वर्षापासून। साहेब, आमचा असा त्रास चालला, बायाला संध्याकाळी येणं जाणं म्हणलं तर गडी माणूस जाऊन आणावं लागत, यावं लागत। बाया आमच्या काही शिकायला आहेत निलंग्याला, काही लेकर बाळं आहेत, त्यांच्यामुळं त्रास होलेला आहे। काय आमचे काय तर आमचं एवढी कृपा करा, रस्ता मिळावा, नसेल तर आम्हाला फूल तर बांधून द्या। याशिवाय आम्हाला पर्याय नाही साहेब। आता बघा एवढा। नमस्कार, मी धुमाळ राधा रामेश्वर। तरी आमचे शेत नदीच्या पलीकडे आहे। असेच 25 जणांचे शेत आहेत। आम्हाला जायला त्रास होतो, इथून कडेनं जावं लागेल। तिकडून लांबून एक आहे रस्ता, तरी 7 ते 8 किलोमीटर पडतोय। तेवढ्या लांबून आम्हाला जाणं शक्य नसते। आम्हाला कॉलेजला जावं लागेल। असे 10 ते 25 लेकरं विद्यार्थी आहोत आम्ही, काही लहान आहेत। मग सकाळी 7:30ला बस असते, यांची 8 वाजता गाडी असते। कधी कधी जर थोडा 5-10 मिनिट जर लेट झाला तरी बस निघून जाते। मग आम्ही कसं जायचं इथून? मग जाता वेळेस सोडायला यावं लागेल।
घरच्यांना, आणि येतो वेळेस संध्याकाळी 6 वाजतात आम्हाला यायला. जोपर्यंत घरचे येत नाही तोपर्यंत आम्हाला इथंच थांबावं लागेल. तरी माझी एवढी विद्यार्थ्यांची मागणी आहे की इथून आम्हाला पूल तेवढं करून द्यावं. आणि एक भाऊ आहे, कढईतून येतोय जातोयच पडलाय, त्याचा पाय लंगडा झालाय, फ्रॅक्चर आहे. तो आता सध्या आहे घरी बसून, 1 महिना झाला तो घरीच आहे. विद्यार्थी आहे. तरी माझी एक मागणी आहे, तालुक्याचे पालकमंत्री किंवा आमदार साहेब त्यांनी साठी नाही तरी आमच्यासाठी तरी एवढी एक मागणी आमची मान्य करावी त्यांनी. तरी आता खूप वर्ष झाली आमच्या आजी आजोबापासून हे असंच त्रास सहन करत आले. तर आणि आता इथून माल जरी शेताकडून न्यायचं म्हणलं तर इथूनच न्यावं लागेल. काही वेळेस कढई धोका सुद्धा देऊ शकते, तार वगैरे तुटते. तर त्याच धोक्यामुळं 3-4 माणसं दगावली. तरी एवढी मी विनंती करते. माझं नाव अनंत व्यंकटराव धुमाळ. मी राहणार गुंजरगा व शेती माझी येळनूर शिवारात आहे. शेती आहे 100 एकर शेती आहे. रानात घर केलो आम्ही, नदी पाणी वाचून शेतात घर केलो आम्ही. आणि घर केल्यापासून आम्हाला शेताला लेकराला शाळेला जायला पण त्रास होतोय. तर तसेच वेळा कढईतून येणं जाणं माल नेण्यासाठी त्रास होतोय. आम्ही कढई 2-3 बार पलटली आमची. 2-4 माणसं इथं दगावली कढईमध्ये. माल आणताना स्वर्ण कढई पलटली आमची. तरी शासन आमची मी माझी लेकरं सुद्धा आमची लेकरं शाळेला जाते. शाळेला जात असताना स्वतः आणून सोडावं लागतंय, पुन्हा परत न्यायला यावं लागतंय. पुन्हा काही अवस्था बघा आमची आजी आहे तर हिनं स्वतः जाता येत नाही, उतरता येत नाही, काही नाही. याचा पर्याय रस्ता आम्हाला करून द्यावा. तरी इकडून जावं लागेल 10 किलोमीटरहून जावं लागेल येळूरून. तरी पण ती सुद्धा पाऊल रस्ता आहे. पाऊल रस्त्याने चिखलात जाणं येणं लई कठीण आहे. तिकडून ते चिंचोली भंगार मार्गे निलंग्याला जायचं म्हटलं तर तिकडं सुद्धा एक पूल गेलेला खंगाळून, रोड नाही, रस्ता नाही. मध्ये आमचे घर आहेत तिथे 7-8-10 घर अशी देत. ते आम्हाला पर्याय व्यवस्था करून द्यावी शासनाने. पूल करून द्यावी. माणिक धुमाळ. आमचे शेत नदीच्या पलीकडे आहे. इथून आम्ही दूरच्या कडेने प्रवास करतो. बारकी लेकरं आहेत. माझं वय 60 वर्ष वय आहे. आम्ही ह्या नदीतून पोहतो की पहिला आम्ही बोकळे बांधून पाठीला त्याला दूध आणायचं, भाकरी इथूनच घेऊन जायचं ह्या कडेतूनच. तरी आता कमीत कमी 50 वर्ष होत आलेलं आहे. तुम्ही जर नसेल तर महिला कसं जातात? महिला आम्ही त्यांना महिलांना कधी बोकळे बांधून त्याला आमच्या पाठीवर पोहत नेला. महिलाला देखील नेला, पहिलं नेलं लोकांनी. आता ते बंद कड्या घेतलं, कड्या घेतल्यापासून मग ह्या कड्यामध्ये जातं येतं. तरी ही कड्याचं कसं कधी दोरी तुटते येतं. दूर तुटल्यामुळे महिला पलीकडे होत्यात. पुन्हा कधी अलीकडून कुणाला तर बोलवून घ्यावं लागते. तो पण ठिकाणी महिलामध्ये घाबरल्यामुळे पुन्हा मग आणि परत आम्ही पोहोच जावं लागते. पोहोच जाऊन मग ते दोरी जोडावं लागतं. ती दोरी जोडून मग पुन्हा तिकडची माणसं इकडे आणावं लागते. अशा प्रकारे हे चालू आहे. हां, जीवाच्या पलीकडचा प्रवास करतो म्हणजे आमचे बाया लेकरं कधी आमच्या घरापर्यंत पण आमच्या जीवा कधी येतात का काय कधी आम्ही दररोज कधी नदीच्या कडे कोणतरी येऊन थांबतो. तरी मग त्यांनी तिकडून आल्यानंतर मग आम्ही जातो. आम्हाला घरी आल्यावर समाधी वाटतं की नाही आमची माणसं येतात का नाही असं वाटतं की नाही. कधी वारं सुटतंय, कधी वाऱ्यामुळे कधी हे लाटानं कड्या तिकडं खाली जातात. कड्या कधी वरून पाऊस येतोय. पावसामुळं कधी त्या कड्यामध्ये पाणी येते. पाणी आल्यामध्ये तिकडे कड्या असं होतात ती कड्या. त्याच्यामुळं कधी कडे बुडतात. ह्याच्यासाठी कधी मी सरकारने एवढी मागणी करतो की आमचा पर्यायी रस्ता कधी योग्य त्याप्रमाणे करून द्यावं लागेल. नाहीतर आम्ही आमचे सर्व कुटुंब घेऊन आम्ही पंचायत तहसील समोर आम्ही आमर उपोषण करणार आहे. एवढे की माझे बोलून मी 2 शब्द विठ्ठल धुमाळ. मी राहणार गुंजरगा. माझं शेत आहे येळनूर शिवारात. मला जाण्याने ही वडलोपाची जमीन आहे. माझे आजोबा पंजोबापासून शेती पलीकडे आहे. जाण्या येण्यासाठी कढई आहे. कढईतूनच सर्वजण जावं लागतं. जाणं येणं कढईतूनच करावं लागतं. कढईतून रास करायचं जरी म्हणलं तर कढईतूनच आणावं लागतं. अशी अवस्था आहे. दुरवस्था. पावसाळ्यामध्ये पाणी वाटलं, वाहतं पाणी राहिलं तर दोऱ्या राहत नाहीत. एकटी पोहत जावं लागतं. पलीकडून पोहत जाऊन यावं लागतं. अशी दैनंदिन अवस्था इथं आमची आहे. इथं पाणी येण्यामध्ये अशी अडचण येते. कधी दोरी तुटली, कधी काय होईल. आमचा सुद्धा आम्ही घरला संध्याकाळी घरापर्यंत जाईल का याची अपेक्षा आम्हाला सुद्धा राहत नाही. दोरी तुटली तर कढई खाली जाते. त्याच्यामध्ये असे 3-4 जण गमावलेले आहेत. इथं चुलते मी आहे, अंगणवाडी सेविका आहे. त्यांना रोज सकाळी लहान लेकराला घेऊन इथून कढईतून जावं लागते. तरी एकट्याला येता येत नाही. कोणतरी गावाकडून यावं लागतं, सोबत घेऊन जावं लागतं, तरच त्यांनी अलीकडे येतात. अशी अवस्था आहे. इथं पाणी जास्त आलं, कढईत ओलं होतं, कोण खाली पाय घसरून पडतं, कोण काही होतं. तसंच कपडे भिजले तरी तसंच शाळा जातात. अशी अवस्था इथं दैनंदिन रोजची अवस्था ही 1 दिवसाची नाही. आजच्या पंजापासून चालू आलेली अवस्था ही अशी इथं.
मुलाचं भवितव्य आत्ताच असं आहे तर पुढे कसं होईल असा ही प्रश्न आम्हा गावकऱ्यांना हे पडलेला आहे की गावात अशी अवस्था आहे दैनंदिन रोजचा एक दिवसाचा असला तरी विचार सोडला असता पण दैनंदिन रोजचा व्यवहार आहे असा. लवकर प्रशासनाला एवढेच पर्यायी एकतरी मार्ग तरी काढावा नाही तर सेतू पुलाची तरी मागणी आहे आमची सर्व शेतकऱ्यातर्फे. नाव मीना रामेश्वर धुमाळ. माझी शेती नदीच्या पलीकडे असल्यामुळे मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे. मला ड्युटी आहे वरच्या वस्तीवर. मला पाऊस म्हणा पाणी. त्या वस्तीवर किती घर आहेत? वस्तीवर 60 घर आहेत. वस्तीवर 60 घर आहेत. मला दररोज शाळेला येणं जाणं करावं लागते सर ह्या नदीच्या पात्रामधून. आणि माझे घर 25 आहेत नदीच्या पलीकडे. तिकडचे लहान लहान लेकरं आहेत घेऊन यावं लागते शाळेत. आणि इथून मला दुसरीकडे जायचा मार्ग म्हटलं तर 7 किलोमीटरचं अंतर पडते. तिथून मग 7 किलोमीटरवरून माझ्या ड्युटीच्या ठिकाणी जायला मला 15 किलोमीटरचं अंतर आहे सर. जसं ती हिरकणी जसं गडावर जाते तसं मला अशा पद्धतीनं मला ड्युटीला जावं लागते. पाऊस म्हणा पाणी ते म्हणा. सगळे विद्यार्थी तुम्ही गाडीत ह्याच्यातून आणता काय? कढईमधून आणता का? कढईमधूनच येतं. किती आहेत टोटल विद्यार्थी? टोटल विद्यार्थी माझे 25 आहेत. 25 विद्यार्थी दररोज? 40 आहेत. वस्तीवर जावं लागतं. इथून माझे आहेत 25 विद्यार्थी. त्यांना दररोज न्यायचं आणायचं म्हणतं. माझे शेताकडचे माणसं इथे जोपर्यंत मला इथंच थांबावं लागते. लहान लहान लेकरं यायला त्यांना 1 तास लागते, अर्धा तास लागते. तोपर्यंत मला इथंच थांबावं लागते कढई नसली. आणि यायची लेकरं बसून स्वतः तुम्ही दावा वाढत इथपर्यंत येता? हो मी स्वतः येते. दैनंदिन हे चालू दररोज आहे? दररोज मला ड्युटीला इथूनच प्रवास करावा लागतो. तरी प्रशासन मला माझी विनंती आहे की तातडीने एवढी काळजी घेऊन काळजीपूर्वक आमचं फुलाची मागणी करून मान्यता द्यावी. वाटायची रस्ता द्यावा किंवा पर्यायी रस्ता द्यावा आम्हाला. नमस्कार, माझं नाव गोविंद आनंद धुमाळ. की आज आपण टी व्हीवर बघतच आहेत की आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तरीही आज ही अवस्था बिकट आहे की कडेने पलीकडे जाण्याचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. तरी प्रशासन मायबापाला माझी एकच विनंती आहे की इथून पर्यायी मार्ग म्हणून पलीकडे जाण्यासाठी सेतूपुलाची मागणी मी करत आहे प्रशासनाकडे. आज बघितलं तरी एक 7-8 किलोमीटरवरून आपल्याला पाऊलवाट आहे. तरी त्या येळनूर गावाला पोचण्यासाठी कठीण अवस्था हे गुंजरगा गावामधून पलीकडे येळनूरच्या शिवारामध्ये जमीन आहे. तरी पलीकडे जाण्यासाठी 7-8 किलोमीटरचा रस्ता हा पार करून जावं लागत आहे. तेही पाऊलवाट आहे आणि चिखलामध्ये जावं लागेल. इथे बरेचसे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत. पलीकडे एक 10 घरं आहेत. त्या 10 घरातून कॉलेजला किंवा शाळेला पोचायचं म्हणले की रोजच उशीर होतोय. कारण इथं पर्यायी मार्ग नसल्यामुळे इथून विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोचता येत नाही. तरी ते 8 किलोमीटरचा रस्ता पार करायचं म्हणलं तरी तोही पाऊलवाट असल्याने 1 तास तरी लागतोय. आणि इथून जायचं म्हणलं की बरेच वेळेस विद्यार्थी पाण्यामध्ये पडतात किंवा पाय घसरून खाली पडतात. ही प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण लवकरात अशीची एक कहाणी आहे की इथून एक विद्यार्थी पलीकडे जात असताना नदीमध्ये कडे अर्ध्यातून क्रॉस झाली, एक साईड झाली आणि तो विद्यार्थी पाण्यामध्ये पडून दगावला गेला. तसेच वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा ह्या कडेमधून येत वेळेस एक दोघाचा जीव गेलेला आहे. की प्रशासनाला आणखीन किती जणांचा जीव पाहिजे ही मला कळत नाही की आणखीन नदीमध्ये पडून किती जणांचे प्रशासन जीव घ्यायची वाट बघत आहे. तरी लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा मार्ग मिटवावा ही माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. नमस्कार, मी रामेश्वर सुभाष धुमाळ गुंजरगा मी तुम्हाला बोलतो. माझी शेती आमच्या वडिलाची आजोपंजवाल्याची शेती 60 एकर जमीन आहे. इथून गुंजरग्याची आम्ही सगळे 60 एकर जमीन येळनूरच्या शिवारामध्ये आहे. त्यावेळेस त्याच्याबद्दल आम्ही इथून ह्या कडेनं प्रवास करावा लागता आम्हाला. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलो, त्रास उरलेल्यामुळं घरी केलो आम्ही 5-6 जण, 8-10-15 घरं केलो आम्ही तिकडं नदीच्या शेताकडं त्रास उरल्यामुळं. मग नंतर आता कढईचा पर्याय काय केलो आम्ही, आता ही काय तर करावं जुगाड म्हणून आम्ही हे स्वतः खर्च घालून आम्ही केलो. ही स्वतः खर्च घालून 2-3 कड्या केलोय. एक गेली तरी एक राहते, एक गेली तरी एक राहते असं म्हणून ही आम्ही हे स्वतः खर्च घालून केलोय. कोण आम्हाला मदत दिली नाही, काय नाही. शेतकरी किती तिकडं? कमीत कमी 25 शेतकरी आहेत. आणि 10 ते 15 कुटुंब? 10 ते 15 कुटुंब नाही, 25 कुटुंब आहे टोटल. 25 कुटुंब. आता कुटुंबात एकाच्या नावावर जमीन आहे, कुणाच्या नाही, सगळ्याच्याच नावावर जमीन. दररोजचा प्रवास हा पण आम्हाला प्रवास हाच जाणं आहे ना.
इथून जावं लागेल तर आम्हाला कमीत कमी 10 किलोमीटर तर सरळ जावं लागेल. इकडून गुंजरगावहून येळणूरून यायचं म्हणलं तर इकडून यावं लागेल. जवळचा नाही पर्याय म्हणलो- म्हणून हा जवळचा पर्याय. नाही म्हणलो सिंदखेड, दातकी चिंचोली, भंगार चिंचोली ह्या मार्गे यावं लागेल. हा तरी पण येळणूर वरून वाट कसलीच आम्हाला नाही, कसलीच आम्हाला वाट नाही, पाऊल वाट तुम्ही सुद्धा नाही. कुणाला मागणी केलो? मागणी ह्याच्या आमदारला केलो, औषधाच्या आमदारला मागणी केलो वाटासाठी. आहे का, अगोदर सांगतो वाटासाठी. औषधाच्या आमदारला मागणी केलो, नंतर निलंग्याच्या आमदारला मागणी केलो, नंतर परत आमच्या ग्रामपंचायतला मागणी करू, ग्रामसेवकला विचारलो आम्हाला काही पर्याय आहे का बघा वाट्याचा किंवा ह्या शेतूफळाचा. हां त्यांनी काहीच नाही आमच्यातर्फे ग्रामपंचायतनं ग्रामसेवकनं काहीच नाही म्हणले आम्हाला. तहसीलदारकडे गेलो, तहसीलदारला अजून 2-4 वर्ष झाला अर्ज दिला वाटासाठी. तहसीलला वाट नाही, कुठलीच काही नाही अजून सुद्धा, त्याचा काहीच पर्याय नाही. मग हे गेल्या वर्षी केल्यात आम्हाला मनोज पवार साहेबांनी केल्यात, फक्त माती काम करून दिल्यात. केल्यात पण अजून पूर्ण काही झालं नाही. ते दोघांना अडविल्यात, तिथं भंगार चिंचोलीच्या लोकांना अडविल्यात, तिथंपर्यंत गेली आहे. थोडं रान राहिले, 200 फूट रान राहिले, तिथंपर्यंत राहिले, रुकले, तिथं गेले, रुकले. त्याच्यामुळं तुमचा रोष कुणावर? ग्रामपंचायत पासून मी कलेक्टर ऑफिस पर्यंत निवेदन दिलो. पूर्ण औसा तालुका झाला. औशाचे आमदार बी इकडे येळणूरमध्ये आहेत, गुंजरग्याचे आमदार इकडं गुंजरग्याकून काही आमदार आहेत. आमचं मतदान गुंजरग्याला आहे आणि इकडं औशाला काही नाही, दोघांच्या मध्ये आहे आम्ही. त्याच्यामुळं कोणच आमची दखल काही घेत नाहीत, कुठले बी आमदार काही घेत नाहीत. म्हणलो त्यापर्यंत तहसीलदारला पण निवेदन दिलं, आम्हाला कोणच वाट नाही. तहसीलदारला पण येऊन आमच्यापर्यंत येऊन बघून चौकशी करून गेल्यात नायब तहसीलदारनं. इथंपर्यंत भंगार चिंचोलीपर्यंत आमच्या घरापर्यंत आलते येऊन. आता ते अडवल्यामुळे ते आता झाले, ते तहसीलला दिलाव, कलेक्टर ऑफिसला दिलाव, सगळीकडे दुर्लक्ष केल्यात. 4 वर्ष झालं मी त्याच्यातच फिरतोय, मी स्वतः फिरतोय. जर ना असं करत असले तर मी येणाऱ्या काळात असं जर ना कोण काही करत नसेल तर मी सगळे लेकरं आमचे सगळे जेवढा परिवार जेवढं कुटुंब आहे तेवढं मी येऊन तहसीलला उपोषण करणार आहे. एवढं तुम्हाला मी मान्य करतो. तुम्ही जर रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.